एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे करू शकतो का, यावरती हा व्हिडिओ होणार आहे। नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, आपले अकाली झालेले पांढरे केस आपण कोणत्या पद्धतीने काळे करू शकतो, किंवा ते केस एकदा पांढरे झालेले केस काळे होऊ शकतात का पुन्हा, तर यावरती आपण हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे। तर सगळ्यात अगोदर, एकदा पांढरे झालेले केस काळे होऊ शकतात का, बघा याचं उत्तर वेगवेगळं असणार आहे। म्हणजे वेगवेगळं म्हणजे कसं, जर तुमचं वय खूप कमी असेल आणि तेव्हा तुमचे केस जर पांढरे झाले असतील, तर त्या झालेल्या पांढऱ्या केसांना आपण नॅचरल पद्धतीनं परमनंट काळं करू शकतो, हे आयुर्वेद सांगतं। आणि जर तुमच्या वयाबरोबर तुमचे केस जर पांढरे झाले असतील, तर त्या केसांना आपण नॅचरल पद्धतीने काळं करू शकत नाही, किंवा परमनंट काळं करू शकत नाही। नैसर्गिक पद्धतीने आपण त्यांना काळं करू शकतो, पण ते परमनंट नसतं, ते एक तात्पुरतं असतं, महिना 2 महिन्यासाठी त्याचा रिझल्ट असतो। तर हा जो फरक आहे तुमच्या लक्षात आला असेल। आता इथं आपण उपाय कोणत्या केसांवरती करणार आहोत, कोणत्या पद्धतीने पांढरे झालेल्या केसांवरती आपण हा जो उपाय आहे तो करणार आहोत, तर अकाली झालेले पांढरे केस म्हणजे वयाच्या अगोदर जे पांढरे केस झालेले आहेत त्यावरती हा उपाय उपयुक्त ठरणार आहे। आता उपाय कोणता आहे, तर बघा आपल्याला काय घ्यायचं आहे, रिठा घ्यायचा आहे, शिकेकाई घ्यायची आहे, आणि आवळा घ्यायचा आहे, मेथीदाणा घ्यायचा आहे। 4-5 आपल्याला रिठा घ्यायच्या आहेत, रिठाच्या बिया म्हणजे रिठा घ्यायच्या आहेत, आणि 4-5 आपल्याला शिकेकाई घ्यायची आहे, शिकेकाईच्या शेंगा, आणि त्याच्यानंतर आवळा घ्यायचा आहे। साधारणतः आपल्याला अर्धी मूठ इतका आवळा घ्यायचा आहे। सुकलेला आवळा, वाळवलेला आवळा आपल्याला इथं म्हणजे याचा उपयोग आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आपल्याला साधारणतः 1 चमचाभर मेथी दाणा घ्यायचा आहे, आणि या सर्व वस्तू काय करायच्या आहेत, आपल्याला रात्रभर लोखंडाच्या कढईमध्ये भिजायला घालायच्या आहेत। पाणी घालायचंय, साधारणतः 1 ग्लासभर पाणी घाला किंवा अर्धा ग्लास पाणी घाला, आणि या ज्या वस्तू आहेत आपल्याला भिजवायच्या आहेत रात्रभर। रिठा शक्यतो फोडा आणि त्याच्यातल्या बिया काढून रिठा भिजायला ठेवायच्या आहेत। सकाळी उठून या सर्व वस्तू आपल्याला मिक्सरला लावायच्या आहेत। नाही म्हणलं तर तुम्ही याला शिजवू सुद्धा शकता, शिजवून तुम्ही या परत मिक्सरला लावू शकता, आणि याचा अर्क जो आहे तो वेगळा करू शकता, चोथा जो आहे तो वेगळा करू शकता। अर्क वेगळा करायचा म्हणजे कसं, की आता त्याला मिक्सरला लावा, शिजवा, मिक्सरला लावा, किंवा विदाऊट शिजवता सुद्धा तुम्ही डायरेक्ट मिक्सरला लावू शकता, पण शिजवल्यानंतर थोडंसं हे जास्त सॉफ्ट होतं, त्यामुळं आपल्याला हे शिजवायचं आहे आणि लोखंडाच्या कढईतच शिजवायचं आहे, जेणेकरून रिझल्ट आपल्याला लवकर मिळेल। तर बघा, हे शिजवल्यानंतर याचा अर्क म्हणजे की चोथा वेगळा करायचा आहे गाळून या पद्धतीनं, आणि आपल्याला हा खाली जो आपल्याला मिळतो तो आहे शॅम्पू, आणि या शॅम्पूने आपल्याला नियमित केस जे आहेत, म्हणजे कुठलाही केमिकलचा शॅम्पू वापरायचा नाही, हाच आपला शॅम्पू तयार आहे, आणि यानेच आपल्याला केस जे आहेत ते धुवायचे। आता आपले केस धुतल्यानंतर एकदा वॉश केले केस आणि लगेच दुसऱ्या दिवशी पांढरे केस काळे झाले का, असं अजिबात होणार नाही, कुठलीही जादू नाहीये। तर आपल्याला हे नियमित वापरायचं आहे। साधारणतः 4 ते 5 महिने जेव्हा तुम्ही हे वापराल, तेव्हा कुठे जाऊन तुमचे हळूहळू केस जे आहेत ते काळे होताना दिसतील। हळूहळू म्हणजे अगोदर थोडंसं म्हणजे 4-5 महिन्यामध्ये थोडेसे जे केस आहेत ते थोडासा ग्रे कलर दिसेल, त्याच्यानंतर डार्क काळा काळा होत जाईल कलर केसांचा, पण हे तुम्हाला नियमित केल्यानंतरच रिझल्ट मिळणार आहे। अजिबात अशी अपेक्षा करू नका की एकदा दोनदा आपण वॉश केले या शॅम्पूने आणि लगेच केस काळे झाले, असं अजिबात होणार नाहीये, कुठलीही जादू नाहीये। तर याला तुम्हाला नियमित फॉलो करायचं आहे, तेव्हाच कुठे जाऊन तुमचे हे पांढरे झालेले जे केस आहेत ते काळे होणारे आहेत। तर हा उपाय तुमच्या लक्षात आला असेल। आता वयासोबत जे केस पांढरे होतात त्यावरती सुद्धा मी उपाय तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते। तर बघा, वयासोबत जे केस पांढरे होतात त्यावरती परमनंट असा कोणताही उपाय नाहीये, पण एक उपाय तुमच्याशी मी शेअर नक्की करेन। तर इथं आपण मेहंदी प्लस इंडिगो वापरू शकतो। मेहंदी आणि इंडिगो या नॅचरल पद्धतीने आपण केस जे आहेत ते काळे करू शकतो। इथं सुद्धा तुम्ही 2 पद्धतीने, अगोदर मेहंदी लावा, केस लाल होतील, त्याच्यानंतर इंडिगो पावडर जी आहे ती लावू शकता। इंडिगो पावडर जी आहे ती नंतर तुमचे केस काळे करते। आता बऱ्याच जणांचं असं मत आहे की इंडिगो पावडरने केस काळे होत नाही, होतात, पण लावण्याची पद्धत योग्य असली पाहिजे, किंवा इंडिगो चांगल्या क्वालिटीची असेल तरच तुमचे केस, लाल झालेले केस जे आहेत ते मेहंदीने लाल होतात, आणि त्याच्यानंतर केस जे आहेत इंडिगो पावडर लावल्यानंतर ते काळे होतात। कारण की इंडिगो ही जांभळ्या रंगाची असते, जांभळा रंग ती केसांवरती सोडते, आणि जेव्हा तुमचे लाल केस असतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही म्हणजे मेहंदीने लाल केस झालेले असतात, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इंडिगो पावडर लावता, लाल प्लस हा जांभळा मिक्स होऊन केसांना काळा टोन दिसतो।
आणि याचाच आपल्याला उपयोग आपले केस जे आहेत ते काळे करण्यासाठी आपण करू शकतो. साधारणतः 1 ते 1.5 महिना हा रंग तुमच्या केसांवरती टिकतो, परत पांढरे होतात, म्हणजे आहे तसे होतात. पण नियमित तुम्ही हे फॉलो करू शकता आणि तुमचे केस जे आहेत ते काळे, तात्पुरते का होईना काळे करू शकता. कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे वापरू नका. केमिकल न होतं काय की बरेच आता रोग निघालेले आहेत, कॅन्सर सारखे वगैरे रोग निघाले आहेत. त्यामुळे होता होईल तेवढा प्रयत्न करा की केमिकल पासून दूर राहा आणि अशा पद्धतीचे घरगुती उपाय करून तुमचे केस जे आहेत ते तुम्ही पांढरे केस जे आहेत ते तुम्ही काळे करू शकता. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचंय. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.